तिला पुण्यामध्ये महायुती आणि मवियाचं नेमकं काय ठरलंय पाहूयात त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पुणे शहरामध्ये भाजपमध्ये नाराजी, सूत्रांची माहिती उमेदवारी मिळत नसल्याचा अंदाज आल्यानं अनेक जण नाराज। भाजपचे नाराज माजी नगरसेवक अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मार्गावर। पुण्यातील 25 जणांचे उमेदवारी अर्ज भरून घेण्याचे शिंदेंचे आदेश। 25 पैकी आतापर्यंत 7 जणांना शिवसेनेकडून उमेदवारी। पुण्यामध्ये रवींद्र धंगेकरांनी अजित पवारांची भेट घेतली। अजित पवारांनी अजून ग्रीन सिग्नल दिला नाही। पुणे महापालिकेमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये युतीबाबत स्पष्टता नाही। दादांच्या भेटीनंतर धंगेकरांची प्रतिक्रिया। पिंपरी चिंचवड पाठोपाठ पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र। कार्यकर्त्यांसाठी निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, मात्र घड्याळ चिन्हावर लढणार नाही, रोहित पवारांकडून स्पष्ट। पिंपरी चिंचवडमध्ये भाजप शिवसेनेला 14 जागा तर आरपीआयला 3 ते 5 जागा देण्याच्या तयारीत। मात्र शिंदेंची शिवसेना काही जागांवर ठाम असल्याची माहिती। तर पुणे महापालिकेमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसची युती। ठाकरेंची शिवसेना 45 तर काँग्रेस 60 जागा लढणार। धनंजय जाधव यांना भाजपनं उमेदवारी नाकारली, त्यामुळे धनंजय जाधवांचा दादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। भाजपनं नाकारलेले उमेदवार दादांकडे जायला सुरुवात। पुण्यामध्ये अजित पवारांचा भाजपला धक्का। आमदार भीमराव तापकीरांचा पुतण्या कुणाल तापकीर यांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। पुण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रमोद भानगिरेंकडून उमेदवारी अर्ज दाखल। रॅली काढत शक्तीप्रदर्शन करत प्रभाग क्रमांक 41 मधून अर्ज दाखल। वाहतूक कोंडी आणि कचऱ्याचा प्रश्न निवडणुकीच्या रिंगणामध्ये। पुणे शहरामध्ये अज्ञात व्यक्तीकडून लावण्यात आले पोस्टर्स। दाराला नीट कडी लावा, रात्री हाकामारी येणार आहे, पोस्टरवर आशय।